सज्जनांनो, अभंग सेवेसाठी निवडलाय नाथबाबांचा आणि या अभंगामध्ये नाथबाबा आपल्याला सांगतात देवाला काय आवडतं हे आपल्या जीवाला सांगितलं नाथबाबांनी. पण महिला मंडळ थोडंसं लक्षपूर्वक ऐका. जर आपण आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचं जर थोडंसं चिंतन केलं तर आपली ही जी महाराष्ट्राची माती आहे अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे. पवित्र का आहे त्याचं कारण आहे महिला मंडळ, आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला संतांची मांदियाळी पाहायला मिळते. कारण याच महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली. जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत महात्मा मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र रे कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिचंद्राचा जन्म घेती, जेथे हरिचंद्राचा जन्म घेती. धर्म धर्म कांता झाला नारायण. धर्मधर्मजांचा झाला नारायण. हो जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. धर्म धर्म त्यांचा झाला नारायण. धर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्राच्या मातीत महिला मंडळ अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली. पण सांगू का, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. प्रत्येक संतांचं चरित्र आपल्याला सांगतात, प्रत्येक संतांचा अधिकार आपल्याला सांगतायत. पण ऐका ना महिला मंडळ, प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. कारण आमच्या संत बहिणाबाईंनी वर्णन केलं. बहिणाबाई सांगतायत संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामतयाचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. महिला मंडळ इथपर्यंतच मला अभंग घ्यायचा, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येक संतांचं चरित्र वेगळं आहे. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली. त्या इमारतीचा कुणी पाया झाले, त्या इमारतीचा कुणी खांब झाले, तर त्याच इमारतीचा कुणी कळस झाले. महिला मंडळ सांगू का, माऊली ज्ञानोबराई या इमारतीचा पाया झाले. शब्द नाहीत माझ्याकडं, माझ्या वाणीनं सांगू शकत नाही. माऊलींचा अधिकार एवढा आहे कारण प्रत्येक संतांनी वर्णन केलं. संत सांगतायत ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर. हो ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर. मरोनिया नावे बाबाजिया कोटिया वे. मरोनिया
सखा माझा ज्ञानेश्वर हा अधिकार आहे माऊली ज्ञानोबा यांचा. महिला मंडळ ऐका, ज्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगेल जगद्गुरु तुकोबरायांच्या अधिकाराचं जर आपण वर्णन केलं तर सांगू शकत नाही. कारण संत सांगतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एकाच प्रमाणात तुम्हाला सांगून जाईल जगद्गुरु तुकोबरायांची उंची एवढी महान आहे, एवढी महान आहे. कारण संत सांगतात अनुरेनु या थोकाडा तुका आकाशाये वाढा, तुका आकाशाये वाढा, तुका आकाशाये वाढा. अनुरेनु या थोकाडा तुका आकाशाये वाढा. अनुरेनु या थोकाडा, अनुरेनु या थोकाडा तुका आकाशाये वाढा, तुका आकाशाये वाढा, तुका आकाशाये वाढा. अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा हा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. महिला मंडळ ऐका लक्षपूर्वक, ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते जगद्गुरु तुकोबराया. बरोबर हा बरोबर ना, बरोबर का मावशांनो? ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते जगद्गुरु तुकोबराया. मग कोण झोपल्यान तुम्ही? ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते नाथ बाबा आहेत. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, नाथ बाबांचा अधिकार किती मोठा आहे. प्रत्येक संतांचं चरित्र जीवनात काहीतरी आपल्या बदल घडवतं. प्रत्येक संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतंय. पण महिला मंडळ कधीतरी नाथ बाबांच्या चरित्राचा विचार जीवनामध्ये आपण केला पाहिजे. कारण प्रत्येक संतांकडं आपल्याला एकच गुण पाहायला मिळतो महिला मंडळ. पण नाथ बाबा असे आहेत, नाथ बाबांकडे आपल्याला 3 गुण पाहायला मिळतात महिला मंडळ. नाथ बाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. नाथ बाबांचा पहिला गुण आहे शांत. नाथ बाबा एवढे शांत होते मावशांनो, कारण संत सांगतात येवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. दुसरा गुण आहे संत. दादा आज या जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणायचं कोणाला. कारण पोटासाठी फिरणारे संत भरपूर आहेत, गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत. त्यांना संत म्हणता येत नाही. शास्त्र सांगतं संत म्हणायचं कोणाला, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण संतांनीच प्रमाण दिलं, तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठले. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर त्यांना संत म्हणावं लागतं. पण महिला मंडळ ऐका, नाथ बाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते की नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मावशांनो कशाचा होता? दादा घरी बोलतात काय? घरी बोलतात? बोला महिला मंडळ, कशाचा नैवेद्य होता? जेवण केलं नाही? चार्जिंग कमी पडली का? मग बोला ना, जोरात बोला. कशाचा होता? पुरणपोळीचा. नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. मावशांना मग तुम्ही दाखवता का? नाही. साध्या पोळीचा, साध्या भाकरीचा नाही दाखवत. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सांगते देवाला नैवेद्य रोज आपण दाखवला पाहिजे. कारण देवाच्या नैवेद्याची ताकद फार मोठी आहे. कीर्तनात एक फेसबुकवरती एक क्लिप माझी पडली आहे. असं मी कीर्तनात सांगितलं. परवा एका माणसाचा मला फोन आला. मला म्हणे ताई तुम्ही सांगता देवाला नैवेद्य खाऊ घातला पाहिजे, देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. मला सांगा जगामध्ये देव आहे का? आणि देव नैवेद्य खातो का? देव नैवेद्य खातो तर कोणत्या देवाला नैवेद्य दाखवायचा? 1 तासभर त्यानं माझं डोकं
डोकं खाल्लं महिला मंडळ. मला म्हणे ताई जगामध्ये देवच नाही, थोडासा विज्ञानाचा अभ्यास करा. त्याला म्हटलं बाबा तुला जन्माला घातलं देवाने, तुला नरदेह दिला देवाने, तू जन्माला आला देवाच्याच कृपेने, तुला जन्माला घातलं देवाने, तू म्हणतो जगात देव नाही. त्यांना सांगितलं थोडासा विज्ञान मागं ठेवा आणि अध्यात्माचाही थोडासा अभ्यास करा, मग लक्षात येईल तुमच्या जगामध्ये देव आहे का नाही. ज्याच्या सत्तेनं दादा हे सगळं चालू आहे, ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालू आहे तो जगाचा मालक. मग त्याच देवाला नैवेद्य दाखवत होते नाथ बाबा. श्रीमंती होती, रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता महिला मंडळ. पण त्याच नाथ बाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. श्रीखंडाचं दान उगलो श्रीखंडाचं दान उगलो श्रीखंडाचं दान उगलो श्रीखंडाचं दान उगलो वस्त्र गंगा तीरी श्रीखंडाचं उगलो श्रीखंडाचं उगलो श्रीखंडाचं उगलो श्रीखंडाचं दान उगलो रे श्रीखंडाचं दान उगलो रे श्रीखंडाचं दान उगलो श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्र गंगा तरी धूत असे. महिला मंडळ जगाच्या मालकानं नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी भरलं, नाथ बाबांची कपडे धुतली, नाथ बाबांना चंदन उगाळून दिलं. नाथ बाबांच्या घरी राब राब जगाचा मालक राबला. अधिकार आहे नाथ बाबांचा, पण महिला मंडळ सांगू का तुम्हाला, त्या नाथ बाबांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली, आपल्याला भागवत दिलं, आपल्याला हरिपाठ दिला, आपल्याला रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथ बाबांनी दिला. पण नव्हे याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगेल दादा, कूटअभंगाची रचना सुद्धा नाथ बाबांनी केली. कूटअभंग असे आहेत सांगणाऱ्याला कळत नाहीत आणि ऐकणाऱ्याला सुद्धा ते कळत नाहीत. एवढ्या अवघड अभंगाची रचना नाथ बाबांनी केली. पण आपली ही जी आहेत ना साधी भोळी भाबडी भक्त, आपल्याला तत्वज्ञान कळत नाही, अवघड तत्वज्ञान डोक्यामध्ये घुसत नाही. कीर्तनात जरी सांगायला गेलं तर लोकांच्या डोक्यावरून जातं, लोकांच्या अंतकरणापर्यंत ते पोहोचत नाही. म्हणून याच साध्या भोळ्या भाबड्या भक्ताला अगदी पटावं कळावं आणि रुचावं याच्यासाठी नाथ बाबांनी निर्मिती केली ती भारुडाची. महिला मंडळ तुम्हाला सांगू का, नाथ बाबांचे भारुड फार गोड आहेत. जर कीर्तनामध्ये जर भारुड गायले ना असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथबाबा म्हणतात या शेजारणीनं बरं नाही केला गयो. आता कसे चेहरे फुलले यांचे. नाथबाबा म्हणतात या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. यडका मदन केवळ पंचानन रे, यडका मदन केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन. दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात दारू घड, दारू गडबयात दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू गडबयात
असं असल्यावर बरं वाटतं आपल्याला. महिला मंडळ, मला एकच तात्पर्य सांगायचं, नाथबाबांची श्रीमंती आहे, नाथबाबांचा अधिकार एवढा मोठा आहे, मग तेच नाथबाबा देवाला काय आवडतं हे जीवाला सांगतात अभंगाचं पहिलं आवडे चरण. देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. हो आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. ओ आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदनीळा, तुळशी माळ गळा गोपी चंदनीळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, तुळशी माळ गळा गोपी चंदना दिला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, हा नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्र. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, जोरात वाजवा, जोरात. महिला मंडळ टाळी वाजवा जोरात. आवडे देवासी त्वैका प्रकार नावाचा उच्चार रात्रंदिवस. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबांनी आपल्याला सांगितलं देवाला काय आवडतं, या गोष्टी जीवाला नाथबाबा सांगतायत. आवडे देवासी त्वैका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिला. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, थोडंसं लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या डोक्यात माझं चिंतन घुसल. थोडंसं लक्ष देऊन ऐका. नाथबाबांनी जीवाला सांगितलं देवाला आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. कारण जगाच्या मालकानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. सुंदर असं आयुष्य देवानं आपल्याला दिलेलं आहे. फार सुंदर आयुष्य जगाच्या मालकानं तुम्हाला मला दिलंय. मग जीवनामध्ये जगाच्या मालकानं सुंदर असं आयुष्य आपल्याला दिलं ना, मग त्याच देवाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला मला जीवनामध्ये करायच्यात. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. जीवनामध्ये जर तुमच्या माझ्या देहाचं कल्याण कशामध्ये असेल, तुमच्या माझ्या देहाचं जर सार्थक कशामध्ये असेल, तर फक्त आणि फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना आपण काय भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण नाही केलं तरीही चालेल. महिला मंडळ, नामस्मरण नाही केलं तरीही चालेल, पण मरतावेळी एक काम करत जा. एकच करा, एकदाच राम म्हणा, एकदाच. ते सुद्धा मुखाला येणं फार अवघड आहे, सहजासहजी मुखात येत नाही. एकदा जर तुम्ही मरतावेळी भगवंताचं नामस्मरण जर तुमच्या मुखाला आलं तर समजा जीवनामध्ये केलेली दुःख मने सुखा पार नाही, पार नाही. दुःख मने सुखा पार नाही, मने सुखा पार नाही, पार
दुःख म्हणे सुख पार नाही दुःख म्हणे सुख पार नाही दुःख म्हणे सुख पार नाही ओ अंधकाळीच्या जन्माले मुख दुःख म्हणे सुखा पार नाही अंधकाळीच्या जन्माले मुख दुःख म्हणे सुखा पार नाही दुःख म्हणे सुखा पार नाही दुःख म्हणे सुखा पार अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. महिला मंडळ ऐका फार गोड प्रमाणे अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवन जगत असताना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला देवानं दिला महिला मंडळ. मग मरतावेळी जर आपल्या मुखात जर भगवंताचं नामस्मरण आलं तर आपल्या या सुखाला पारावार राहत नाही. पण ते मुखात नामस्मरण येणं फार अवघड आहे, सहजासहजी येत नाही. नामस्मरणाचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे. देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिला. महिला मंडळ सांगू का, जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे, संतसंग जीवनामध्ये केला पाहिजे. कारण याच गोष्टी जगाच्या मालकाला आवडतात. महिला मंडळ तुम्हाला सांगू, लक्षपूर्वक ऐका. नामाची ताकद फार मोठी, भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे. कारण माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलंय या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे. महिला मंडळ आपण रोज हरिपाठ म्हणत असतो. माऊली ज्ञानोबराया सांगतायत, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवंताचं नाम आकाशापेक्षाही मोठं आहे. मग याच नामाचा महिमा एवढा आहे. हेच भगवंताचं नामस्मरण तुम्हाला मला जीवनामध्ये करायचं आहे. महिला मंडळ, देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. कशासाठी दिला देह देवानं? मावशांनो, देवानं देह कशासाठी दिला? कशासाठी दिला? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. कशासाठी दिला देवानं देह? देवे दिला देह भजन गोमाता 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 हो देवी दिला देह भजन गोमाता 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 तोया झाला फाटा पाधी गेला तोया झाला फाटा पाधी गेला दिला देह भजन गोमाता दे दिला देह भजन गोमाता दिला देह भजन गोमाता दे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाठा बाधे किजा. महिला मंडळ, देवाना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. मग नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी, संत संग करण्यासाठी देवाना सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिलेला आहे. महिला मंडळ, जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे, नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगू का, आपलं जे आयुष्य आहे ना, हा जो 3.5 हाताचा देह आहे, एवढा सुंदर देह आहे, एवढं सुंदर आपलं आयुष्य आहे. कारण एका इंग्रजी वाक्यातून मी सांगत असते, दादा आपलं आयुष्य फार सुंदर आहे. कारण लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसीव्ह फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या
पद्धतीनं आपल्याला जगता आला पाहिजे त्या जगाच्या मालकानं दिलाय दादा. पण याच संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे. नामस्मरण करायला सांगितलं संतांनी, संत जागवण्याचं काम आपल्याला करतायत की देवानं सुंदर असा 3.5 हाताचा देह दिला. मग जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे. या जर गोष्टी तुम्ही मी जीवनामध्ये केल्या तर याच गोष्टी जगाच्या मालकाला आवडतात. कारण आवडे देवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, संतसंग जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. पण दादा सांगू का, प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी आहे. लहान मुलांची आवड वेगळी आहे, महिला मंडळांची आवड वेगळी आहे, पुरुष मंडळांची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे. प्रत्येकाची आवड वेगळी. महिला मंडळ तुमची आमची आवड आहे, आपल्याला आवडतं वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ही आपली तुमची आमची आवड आहे. महिला मंडळ संतांची आवड आहे, संतांना आवडतं माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी माझी जीवीची माझी जीवीची पांडुरंगी मन रंगले, रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी. महिला मंडळ ही संतांची आवड आहे. तुमची आमची आवड मात्र फार वेगळी आहे. कारण जर या कलियुगातल्या माणसाचा जर थोडासा आपण विचार केला ना दादा, तर या प्रत्येक माणसाची आवड वेगळी. लहान मुलांची आवड वेगळी, महिला मंडळांची आवड वेगळी, पुरुष मंडळांची आवड वेगळी. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. महिला मंडळ थोडंसं लक्षपूर्वक ऐका. आपल्या घरात लहान लहान मुलं असतात. महिला मंडळ त्या लहान लहान मुलांना काय आवडतं, काय आवडतं? तर काही बोलत नाहीत काय घरी तुम्हाला? हा, अजिबात बोलत नाहीत. नाही बोलत, नाही बोलत, लय बोलतात घरी. एका शब्दात गार करतात, बरोबर? हा, महिला मंडळ मला सांगा, उत्तर द्या मला. लहान लहान मुलांना काय आवडतं? मोबाईल आवडतो, बरोबर ना? आपण काय करतो, आपला मुलगा जोपर्यंत लहान आहे तेव्हाच त्याच्या हातात आपण मोबाईल देतो. पण मावशांनो, याचा विचार केला कधी जीवनामध्ये? लहानपणी जर मुलाच्या हातात मोबाईल दिला, त्या मोबाईलचे परिणाम मुलांवर किती वाईट होतील याचा विचार कधी केला का तुम्ही? आपण देतो, मुलगा जोपर्यंत 5-6 वर्षाचा आहे तेव्हाच त्याच्या हातात मोबाईल देतो. महिला मंडळ मला तर वाटतं त्या मुलाच्या हातात लहानपणी मोबाईल देण्याऐवजी त्या मुलाच्या हातात जर हरिपाठ दिला, त्या मुलाच्या हातात जर ज्ञानेश्वरी दिली, त्याच मुलाच्या हातामध्ये जर तुकोबारायांचा गाथा दिला, तर नक्की तुमची ही जी येणारी पिढी आहे ना, नक्कीच पिढी ही सुधरेल. कारण तुम्हाला सांगू का महिला मंडळ, लहान मुलं एवढी विचित्र आहेत. आता इथं बरीच लेकरं बसली पण शांत बसतच नाही. ती कीर्तनात बसले तरी शांत बसत नाहीत. कोणाला तरी दगड मारतील, कोणाला तरी चिमटा घेतील, अजिबात शांत बसत नाहीत. महिला मंडळ एवढी विचित्र आहेत लेकरही. आता महाराष्ट्रात रोज फिरावं लागतं, रोज एका घरी जावं लागतं, रोज एका नमुन्याची लेकरं पाहायला मिळतात. मी विरोधानं 2 दृष्टांत कीर्तनात सांगत असते. माझ्या जीवनात घडलेले खरा प्रसंग आहे. मी नागपूरकडे कीर्तनाला गेले होते मावशांनो. त्याला जास्त दिवस झाले नाही, 7-8 महिने झाले असतील. नागपूरकडे कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या गावात मी शिरले. मला जायचं होतं कार्यकर्त्याच्या घरी. कार्यकर्त्याचं घर काय मला सापडं ना. एक 7-8 वर्षाचा मुलगा होता, सायकल खेळत चालला. त्याला म्हटलंय, बाळ इकडे, मला कार्यकर्त्याच्या घरी जायचं, मला कार्यकर्त्याचं घर सांग. त्यानं मला घर सांगायला सुरुवात केली. तो म्हणे, ताई आमच्या गावात तुम्ही सरळ जायचं, सरळ, आणि सरळ गेल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये 3 गल्ल्या तुम्हाला लागतील. म्हणे 3ऱ्या नंबरच्या गल्लीला तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला गेल्याच्या नंतर 3 बंगले तुम्हाला लागतील. तो म्हणे, ताई 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये तुम्ही जायचं.
तिसऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर 3 खोल्या तुम्हाला लागतील. तो म्हणे ताई 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर 3 कपाट तुम्हाला लागतील. तो म्हणे ताई 3ऱ्या नंबरचं कपाट तुम्ही तुमच्या हाताने उघडायचं. त्या कपाटामध्ये 3 खोके आहेत. तो म्हणे ताई त्याच्यातलं 3ऱ्या नंबरचं खोकं तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचं. त्या खोक्यामध्ये 3 फोटो आहेत. त्याच्यातला 3ऱ्या नंबरचा फोटो माझ्या आईचा आहे ताई. त्या आईच्या गळ्याची शपथ खाऊन सांगतो कार्यकर्त्याचं घरच माहीत नाही. मोबाईलचे परिणाम आहेत महिला मंडळ. विचार करा जीवनात जोपर्यंत मुलगा लहान आहे तेव्हाच त्याच्या हातात मोबाईल देतो, पण याच मोबाईलचे परिणाम मुलांवरती किती वाईट होतात याचा विचार आपण जीवनात केला पाहिजे. आमच्या गावाशेजारी एक गाव आहे दादा. त्या गावचा नियम आहे प्रत्येक एकादशीला त्या गावात कीर्तन होतं. आणि त्या गावचा नियम आहे कुठलाही महाराज गावात आला की चहा पिल्याशिवाय त्याला जाऊ देत. मला पाजा असं म्हणत नाही हा, मी चहाच घेत नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय गावचा नियम आहे महिला मंडळ. मोबाईलचे परिणाम किती वाईट होतात लक्षपूर्वक ऐका बरं. आमच्या शेजारी गाव आहे. त्या गावचा नियम आहे कुठलाही महाराज गावात आला तर चहा पिल्याशिवाय त्याला जाऊ देत नाहीत. असंच एका एकादशीला एका महाराजांचं कीर्तन झालं आणि कीर्तन झालं. महाराज गाडीत बसले. महाराज गावाकडे निघाले. निघाल्याच्या नंतर त्या गावाला एक पाटील होते. ते पाटील भिंतीसारखे आडवे उभे राहिले आणि सांगितलं ओ महाराज म्हणे गावचा नियम मोडता येणार नाही. म्हणे कीर्तनात काही चुकलं का? म्हणे नाही अजिबात कीर्तन 1 नंबर झालं, पण गावचा नियम आहे चहा पिल्याशिवाय महाराजांना बाहेर जाऊ देत नाहीत. महाराज म्हटले पाटील पुढचं कीर्तन जरा दूर आहे, दुसऱ्या वेळेस जर आलो तर नक्कीच तुमचं जेवण करून जाईल. नाही नाही म्हणे चहा पिल्याशिवाय जाता येणार नाही. पाटलाच्या घरी महाराज गेले. महिला मंडळ मोबाईलचे परिणाम किती वाईट होतात ऐका बरं. त्याच पाटलाला 2 काट्टे होते 2. त्याच्यातले एकाला कुठून कळालं की आपल्या घरी महाराज आले. असं पळत आलं असं पळत आलं असं पळत आलं. महाराज शेजारी दणकीन बसलं. जसं ते दणकीन बसलं तसे महाराज टुनकीनवर उडाले. 2 तास वरती फॅनला चक्र घेत होते. स्वतःला खाली पडले. चिमटा घेऊन पाहतात मी जिवंत आहे का. पुन्हा सोफा सेटवर बसले महिला मंडळ. पुन्हा तेच काट्टा आलं महाराजांच्या शेजारी बसलं. आता महाराजांच्या शेजारी बसलं पण त्यानं गप्प तरी बसावं ना. त्यानं काय केलं महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केला. त्याच्यात होतं नारळ पाकिट आणि शाल. महाराज म्हटले यानं शाल घेतली तरी चालेल, यानं नारळ घेतलं तरी चालेल. यानं जर पाकिटाला हात लावला पुढचं कीर्तन कॅन्सल. जसं जसं हात पुढं जायचं तसं तसं महाराजांचं टेम्परेचर वाढायचं. महाराजांनी काय केलं त्याला हळूच एक चिमटा घेतला. त्यानं क्विक केलं. महाराजांच्या समोर येऊन उभं राहिलं. महाराजांनी चिमटा घेतल्यामुळे त्याला एवढा राग आला महिला मंडळ. असे मोठे मोठे डोळे करून पाहायचं महाराजांकडं. महाराजांना म्हणायचं बदला लेकर रहूंगा. महाराजांना त्याला राग आला चिमटा घेतल्यामुळे. त्यानं काय केलं महाराजांच्या अशा मोठ्या मोठ्या मिश्या होत्या. महाराजांच्या मिश्या धरल्या चिकू 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 करायला. महाराज म्हणतात ओ पाटील अहो या लेकराला आवरा की जरा. पाटील म्हणतात बाबा असू द्या त्याला दोऱ्याला लटकायची सवय. तेवढ्यात चहा आला. आता महाराज म्हटले पटकन कपातला चहा बशीत होतो बशीत तोंडाला लावतो. चहा पिऊन इथून माझी सुटका करतो. महाराजांनी काय केलं कपातला चहा बशीत होतला बशीत तोंडाला लावली. चहा पे लागले. तेच काट्टा आलं आणि बशीच्या दुसऱ्या साईडने तोंड लावलं. महिला मंडळ ते पाटलाचं होतं पण काय स्वच्छ नव्हतं. नाकातून गंगा जमुना वाहत होत्या. त्याच्यावर 5-50 माशा बसलेल्या आणि तेवढ्या चहाची गरम वाफ त्याच्या नाकात गेली. केलं अवघा रंग एक झाला. महाराज म्हटले बाळ चहा तूच पी. नाही नाही बाबा चहा तुमच्यासोबतच प्यायचा म्हणे. कसं बस चहा पिले. महिला मंडळ महाराज निघाले आणि निघाले. महाराज त्या पाटलाला म्हणतात पाटील अशी सोन्यासारखे तुकडे किती आहेत. पाटील म्हटले बाबा तुमच्या आशीर्वादानं 2च आहेत. बाबा म्हटले बरं झालं आमच्या आशीर्वाद आमच्याच मुळावर आले. बरं झालं 2च जण म्हणे. 10 जर असते तर अख्खं गावात एक माणूस ठेवलं नसतं यांनी. बरं झालं 2च. पाटील महाराज म्हटले पाटलाला पाटील एका सोन्याच्या तुकड्यानं इथं दर्शन दिलं. दुसरा सोन्याचा तुकडा कुठे आहे. पाटील म्हटले बाबा ते काय बाहेर तुमच्या बुटात पाणी वतितोय. महिला मंडळ अशी जर लेकरं जन्माला आली हे परिणाम फक्त मोबाईल हातात दिल्याचे परिणाम एवढे आपल्या मुलांवरती होतात. महिला मंडळ मला सांगायचं तुम्हाला लहान मुलांची आवड आहे. मोबाईल आवडतो. खोड्या करणं ही लहान मुलांची आवड आहे. महिला मंडळ मला सांगा तुम्हाला काय आवडतं. लोखंड तांब पितळ हा काय आवडतं. सोनं आवडतं बरोबर. सोनं आणि किती पटकन सांगतात चांदी.
सोनं आणि चांदी हे दोन धातू तुमच्या जीवनात आहे. महिला मंडळ ही तुमची आवड आहे आणि पुरुष मंडळांची आवड पण वेगळी आहे. दादा पुरुष मंडळ तुम्हाला सांगू का, तुम्हाला आवडतं शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला. कडक केसरीचे कपडे घालतो, डोक्यात कडक टोपी घालतो, चौकात बसून मोठमोठ्यानं गप्पा आपण करत असतो. फाडून टाकीन आणि कापून खाईन, घरी आल्यावर मी काहीच चालत नाही दादा. पण लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटत असेल मी माझं जीवन स्वाभिमानाने आणि अभिमानाने वर मान करून जगलं पाहिजे, त्याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायांचे विचार, जगद्गुरू तुकोबरायांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज तुम्हाला आहे. दादा एकच उदाहरण सांगून जाईल. आपल्याला आवडतं शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला, फार आवडतं आपल्याला. पण एक उदाहरण लक्षात घ्या, काही जरी घरी घेऊन नाही गेला तरी चालेल, पण एवढं मात्र घरी घेऊन जा, आपलं कीर्तन सफल होईल. दादा सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, शौर्य आणि चातुर्य आपल्याला गप्पा करायला आवडतात, पण शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला तुमच्या लक्षात येईल. दादा शिवजयंती झाली आत्ताच, पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण भारतामध्ये तरुण मुलांनी शिवजयंती साजरी केली. कुणी कीर्तन ठेवून साजरी केली, कुणी डीजे लावून साजरी केली, कुणी दारू पिऊन साजरी केली. पण लक्षपूर्वक ऐका, म्हणतात शौर्य कशाला आणि चातुर्य कशाला. पुरुष मंडळ लक्षपूर्वक ऐका, याच महाराष्ट्रावर अनेक एका मागून एक संकट येत होती आणि संकट येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावर चालून आली. आता या संकटाचं निवारण करणार कोण, या संकटाला तारणार कोण, असा जर कोणी आवाज उठायला गेलं तर त्याचं तोंड दाबल्या जात होतं आणि परत आवाज येऊ नये म्हणून गळ्यापासून छाटल्या जात होतं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना प्रश्न पडला, संकटाचं निवारण करणार कोण, या संकटाला तारणार कोण. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी आई जगदंबेला, आई भवानीला एक प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात अशी एक युक्ती आली. दादा राजगडावरून खाली आले. खाली आल्याच्या नंतर एका नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. राजांना पाहिलं, एवढा आनंद झाला. राजा मी काय करू, राजा मी काय करू, प्राणाची आहुती देऊन तुमच्यासोबत लढण्यासाठी येऊ की राजा मी काय करू. राजा सांगतायत, बाबा तुमचं वय झालं, लढण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही, फक्त एक कल्पना तुम्हाला देणार आहे. ती कल्पना फक्त इतर कोणाला देऊ नका, म्हणजे आपलं काम झालं. सांगा ना राज, काय कल्पना आहे तुमची, सांगा ना राज, कसलं संकट आलं या महाराष्ट्रावरती. राजांनी सांगितलं, बाबा एवढं मोठं संकट चालून आलंय की आया बहिणींची अब्रू लुटल्या जाती, मंदिराची मंदिरं उद्ध्वस्त केली जातात आणि मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत त्याच मूर्त्या छन्य हातोड्याने छाटल्या जातात. याच संकटाला सामोरे जायचं, याच संकटाला आपल्याला तारायचं. त्याच्यासाठी एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. दादा मुद्दा लक्षात ठेवा, शौर्य आणि चातुर्य सांगितलं राजांनी. घोड्याला नाली उलट्या ठोका. प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली आणि एक दिवस राजांनी ठरवला, जे काही दुश्मन महाराष्ट्रावर चालून आलतं, डोक्यात एकच कल्पना होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा, म्हणजे हे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण दादा माहिती नव्हतं आमचं भगवं वादळ येणार आहे, डोक्यात कल्पना सुद्धा नव्हती. राजा निघाले, मावळ्यांना सोबत घेतलं. प्रत्येक मावळा घोड्यावर बसला. प्रत्येक मावळ्याने हातामध्ये पेटलेली मशाल घेतली आणि दुश्मनांच्या महालाकडे राजे निघाले. घोड्यावरती निघाले, दुश्मनांच्या महालापर्यंत आले. दुश्मन गाढ झोपेत झोपलेलं होतं. माहिती नव्हतं राजा येतील, वार करतील, मुंडके कापतील, हात कापतील, पाय कापतील. डोक्यात कल्पना सुद्धा नव्हती, विचार सुद्धा नव्हता. गाढ झोपेत झोपलेलं ते दुश्मन आणि राजा निघाले. दुश्मनांच्या महालापर्यंत राजा आले आणि दुश्मनांच्या महालामध्ये राजे शिरले. मावळ्यांना सोबत घेतलं. 18 पगड जातीचे मावळे सोबत घेतले आणि दुश्मनांच्या महालामध्ये राजे शिरले. सपसप वार चालू केली. कोणाची मुंडकी छाटली जाती, कोणाचे पाय छाटले जाते, कोणाचे हात छाटले जाते. लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केलाय आणि ओरडायला सुरुवात केली, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला. अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. झिमझिम पाऊस चालू होता आणि त्याच पावसामध्ये राजांच्या लक्षात आलं, आता पहाट झाली, इथं थांबून उपयोग नाही. दादा राजा गडावर निघून गेले. जे काही दुश्मन पाठीमागं लागलं ना, विचार केला पळणाऱ्यांनी की राजाला शोधायचं कुठं, राजांना पाहायचं कुठं, राजा तर गेलेत, नेमकं शोधायचं कुठं. त्याच्यातलंच एका पळणाऱ्याने सांगितलं, जास्त विचार करायची गरज नाही, झिमझिम पाऊस चालू आहे, त्याच पावसामध्ये ज्या दिशेने राजा गेले असतील ना त्या दिशेने जा आणि राजाला पकडून माझ्याकडे घेऊन या.
दादा मुद्दा इथं आहे माझा. मला सांगा, राजांनी युक्तीनं काम केलं होतं, डोक्यानं काम केलं होतं, चातुर्यानं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? पश्चिम दिशेला उमटणार. राजा पूर्व दिशेला निघून गेले, घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. जे काही दुश्मन पाठी मागं लागलं होतं तिकडेच तोंडाला फेस येऊन पडलं, पण राज काही सापडले नाही. दादा, असा एकच राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. गर्वानं केली दुधाची तुझ्या जागा, गर्वानं केली दुधाची तुझ्या जागा. झाला महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग, महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग. आवडतं शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला ही तुमची आवड झाली. प्रत्येकाची आवड वेगळी, महिला मंडळांची आवड वेगळी, पुरुष मंडळांची आवड वेगळी, लहान मुलांची आवड वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी. पण ही आवड आपली व्यर्थ आहे. जी आवड, ज्या गोष्टी देवाला आवडत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला मला जीवनामध्ये करायच्यात. महिला मंडळ सांगू का, भगवंताचं नाम जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. भगवंताच्या नामाचा महिमा फार मोठा आहे. नाम सारात सार आहे, कारण सगळ्यात मोठं भगवंताचं नाम आहे. पण महिला मंडळ एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण मरतावेळी मुखाला आलं पाहिजे. कारण जर भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखाला आलं तर जीवनामध्ये जेवढे काही वाईट कर्म करतो, जेवढे काही वाईट पाप करतो, सगळे पाप भगवंताच्या नामानं नाहीसे होतात. कारण मी मनाचं सांगत नाही, संतांनी पुरावा दिलाय, संतांनी प्रमाण दिलंय. संत सांगतायत, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापा. हो पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेदशिनला झाली सीमा. घेताना विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. महिला मंडळ, भगवंताच्या नामाची ताकद एवढी आहे. आपण रोज हरिपाठ म्हणतो, संत वारंवार आपल्याला सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. भगवंताच्या नामानं आपण म्हणतो, आम्ही का जीवनात वाईट कर्म करत नाही, वाईट पाप जीवनामध्ये करत नाही, पण आपल्या हातून नकळत घडून जातं दादा, आपल्याला कळत नाही. मग त्याच पापातून निवृत्त होण्यासाठी एकमेव पर्याय आहे भगवंताचं नाम. महिला मंडळ सांगू, देवानं सुंदर असा नरदेह दिला. आपण म्हणतो 100 वर्षाचं आयुष्य देवानं मला दिलं, मग मी म्हातारपणी परमार्थ करील. पण सांगू, आपलं हे जे आयुष्य आहे ना, हेच आयुष्य आपलं कमी कमी होत चाललेलं आहे. कारण संतांकडून सांगायचं राहून गेलं नाही. संत सांगतायत, अल्पायुष्य मानव देह शतकनिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालात्म पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा, काय भजनासी उरले ते पाहे गा. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी. अल्पायुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. आणि राम राम स्मरा, राम राम स्मरा म्हातारपणी. बरोबर, आधी
राम राम स्मरा आधी. दादा इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना प्रमाण पाठ आहे, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. पण या प्रमाणाचा विचार जीवनामध्ये कधी केला का आपण? संतांनी सांगितलंय भगवंताचं नामस्मरण करा. मग कशाच्या अगोदर करायचं? जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर. कशाच्या अगोदर नामस्मरण करायचं तुम्हाला सांगते. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनात एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतंय की भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजे. पहिला म्हणतो सुभाषिताचा अर्थ फार गोड आहे. सुभाषितकार सांगतायत अगोदर 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करून घ्यायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करून घ्यायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दान धर्म करून घ्यायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं नामस्मरण करून घ्यायचं. म्हणून राम राम स्मरा आधी. अगोदर नामस्मरण भगवंताचं भजन, आपल्याला भगवंताची भक्ती आपल्याला करायला सांगितले. महिला मंडळ तुम्हाला सांगू का, भगवंताचं नामस्मरण असं आहे ते सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही, सहजासहजी कोणाच्याही मुखामध्ये येत नाही. एवढं श्रेष्ठ भगवंताचं नामस्मरण आहे. कारण एका संतांनी फार गोड सांगितलंय. संत सांगतायत लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. संत सांगतात महिला मंडळ निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा 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 मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. प्रत्येकाला प्राप्त होत नाही महिला मंडळ. सहजासहजी भगवंताचं नामस्मरण तुमच्या माझ्या मुखामध्ये येत नाही. कारण संतांनी सांगितलं लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यो जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. प्रत्येकाला प्राप्त होत नाही महिला मंडळ. भगवंताचं नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे, भगवंताच्या नामाचा महिमा एवढा आहे. मी तुम्हाला वारंवार का सांगते तर देवानं तुम्हाला मला फार, आपल्याकडं देवानं वेळ फार कमी दिलेला आहे. दादा देवानं वेळ किती राहिला अजून आपल्याकडं? अंदाजे किती राहिला? टाइम किती झाला? हा, अर्धा तास. कीर्तनाचं नाही हो, आयुष्याचा विचारला मी. घड्याळ आहे की माझ्याकडे? कीर्तन बरोबर संपवते मी.
सांगताच येत नाही. आयुष्याचा वेळ कोणालाही सांगता येत ग्रास गिळसता हो ग्रास गिळसता असं केलं सरता हो क्षणभंगुर हे गायन कळता क्षणभंगुर हे गायन कळता ग्रास गिळसता हाती नाही ग्रास गिळसता क्षणभंगुर हे न जाय कळता क्षणभंगुर हे न जाय कळता रास गिळो सत्ता हाती नाही रास गिळो सत्ता हाती ग्रास गिळी सत्ता हाती नाही. महिला मंडळ, देवानं देहाची गॅरंटी वॉरंटी काय दिलेली नाही. इथं मी कीर्तन करते पण घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी आहे का महिला मंडळ? नाही, मारतात लगेच मला. पण ही वस्तुस्थिती आहे दादा, सांगू शकत नाही कोण कधी जाईल. तुम्ही कीर्तनाला बसलात पण तुम्हाला उठता येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी देवानं दिलेली नाही. मग देवानं सुंदर असा नरदेह तुम्हाला मला दिला. आपण म्हणतो 100 वर्ष मी जगेल, 100 वर्ष जगेल, पण 100 वर्ष कोणी जगत नाही. माणसं जगतात 70, 80, 75, 65 या रेंजमध्ये. मग देवानं वेळ कमी दिला आणि हाच आपला वेळ कमी कमी होत चालला. म्हणून नाथ बाबा आपल्याला सांगतात की दादा, जीवनामध्ये ज्या गोष्टी देवाला आवडत आहेत त्याच गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. नाथ बाबांनी आपल्याला सांगितलं देवाला आवडतं अजून काय, अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळ गळा गोपी चंदनाला तुळशी माळ गळा गोपी चंदनाला तुळसी माळ गळा गोपी चंदनी तुळसी माळ गळा गोपी चंदनी हो तुळशी माळ गळा गोपी चंदनाला तुळशी माळ गळा गोपी चंदनाला तुळसी माळ गळा गोपी चंदनी तुळसी माळ गळा गोपी चंदनी हृदय कैवाला वैष्णवाचा हृदय कैवाला वैष्णवाचा हृदय करवा हृदय तुळशी माळ गळा गोपी चंदनाला तुळशी माळ गळा गोपी चंदनाला तुळसी माळ गळा गोपी चंदनी तुळसी माळ गळा गोपी चंदनी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथबाबा आपल्याला सांगतायत की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, भाळावर चंदनाचा टिळा लावला पाहिजे आणि अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा आपण ठेवला पाहिजे. महिला मंडळ, जीवनामध्ये जर या गोष्टी आपण केल्या तर संत आपल्याला सांगतात जीवनामध्ये नक्कीच तुम्ही वारकरी व्हाल. कारण संतांनी सांगितलं गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावर चंदनाचा टिळा आणि अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा जर तुम्ही जीवनामध्ये केला तर नक्कीच तुम्ही जीवनात वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांचं आपल्याला सांगणे संत सांगतायत, होया होया वारकरी, होया होया वारकरी, पाहे पाहे ती पंढरी, पाहे पाहे ती पंढरी, पाहे पाहे ती पंढरी, होया होया वारकरी.
म्हणतायत गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची, भाळावर चंदनाचा टिळा लावायचा, अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा ठेवायचा. पण दादा याच्याही पुढचा माझा प्रश्न आहे तुम्हाला. मला सांगा वारकरी होण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागेल? कुठं जावं लागेल? संतांनी ते सुद्धा सांगितलं. संत सांगतायत पंढरी से जा रे आल्यानो संसारा, पंढरी से जा रे आल्यानो संसारा. पंढरी सिधारे आल्यानो संसार, पंढरी सिधारे आल्यानो संसार. दिनाचा सुयारा, दिनाचा सुयारा, पांडुरंग धनी सा 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 धनी रे 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 सा रे गा 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 मनी सा 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 पा 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 धा पा मा मा पा मा गा 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 मा ग रे 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 ग रे सा मा मा ग रे सा मा मा ग रे मा ग रे सा ग रे सा नी प ध नी द सा 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 प ध नी द सा 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 प ध नी द सा 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 सा. दिनाचा सुयारा पांडुरंग, दिनाचा सुयारा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटेची आवडी, वाट पाहे उभा भेटेची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, भेटीची आवडी. पंढरी से जा रे आल्यानो संसारा, पंढरी से जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. तुम्हाला जर वाटत असेल जीवनामध्ये मी वारकरी झालं पाहिजे तर नक्कीच जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आपल्याला घालावी लागेल, भाळावर चंदनाचा टिळा लावावा लागेल आणि अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा असला पाहिजे. जीवनात या जर गोष्टी केल्या तर दादा नक्कीच या गोष्टी देवाला आवडतील. कारण देवाला आवडणारीच गोष्ट आहे भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, जीवनामध्ये संतसंग. या जर गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात असतील तर नक्कीच देवाला सुद्धा ही गोष्ट आवडते. महिला मंडळ, भगवंताचं नामस्मरण आपण करत नाही आणि का करत नाही त्याच्या पाठीमागं फार मोठं कारण आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या महिला मंडळ. मला सांगा तुम्ही नामस्मरण का करत नाही याचं उत्तर मी तुम्हाला देते, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा तुम्ही लोक संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? झोपल्या का? झोपल्या नाही ना? मग बोला, तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? ब्रह्मचारी एक तुम्ही? ब्रह्मचारी सगळ्या झालं ना सगळ्यांचं? महिला मंडळ बोला, तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? दादा त्या नाही बोलत, तुम्ही तरी बोला. तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? तुमचं बी नाही झालं? बोला काहीतरी. तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? संसार तुमच्या पाठीमागं लागला? तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागले. बरोबर तुम्ही उत्तर दिलं. तुम्ही लोक संसाराच्या पाठीमागे लागले, पण महिला मंडळ मला सांगा संसार सुखाचा आहे का? नाही. संत सांगतात आपला संसार कसा आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार.
पडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही खोटे. महिला मंडळ संसार सुखाचा नाही. तुम्ही लोक संसाराच्या पाठीमागं लागले म्हणून तुम्ही भगवंताचं भजन करत नाही. पण महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, संसार सुखाचा नाही. संसारामध्ये तीळ मात्र सुख पाहायला भेटत नाही. कारण संत बहिणाबाईंनी सांगितलं आपला संसार कसा आहे. अरे संसार संसार जसं तवा चुल्ह्यावर आधी हाताला चाटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कपा बशीचा घर बशी बसे जागेवर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसं तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई सांगतात बशी निवांत बसलेली बरं का बशांनो. बशी निवांत फुटली की संपली. पण या कपाची फार फजिती मावशांनो. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी देत नाही. आपण देतो. कपाचा कान तुटल्यानंतर कपात काय भरतो, हिरव्या मिरच्याचा. काय पटकन सांगितलं होतं मी. संसार सुखाचा नाहीये दादा, संसार सुखाचा नाहीये. मला सांगा, इथं ज्यांची ज्यांची लग्न झाली ना त्यांनी फक्त हात वरती करून सांगायचं, ताई माझ्या इतका सुखी या संसारात कुणीच नाही. आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याला देते. हाय का संसार सुखाचा आहे? नाही, अजिबात नाही. महिला मंडळ संसारामध्ये तीळ मात्र सुख पाहायला भेटत नाही. यात सुख नाही बाई, यात सुख नाही, यात सुख नाही, नाही यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग, बाजार भरला ग, बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. संसार सुखाचा नाही. महिला मंडळ तुम्ही लोक संसाराच्या पाठीमागं लागले म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत नाही. पण एक गोष्ट ऐका, एक मुद्दा मी रोज कीर्तनात मांडते. सध्या जगामध्ये दोनच जाती आहेत, एक स्त्री जात एक पुरुष जात. माझ्या मते दोनच आहेत, तिसरी जात जगामध्ये नाही. या दोनही जाती चुकीच्या मार्गाला लागल्या. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही फारच चुकीचं बोलल्या. पण ऐका, तात्पर्य तुमच्या लक्षात येईल. महिला मंडळ तुमच्या जीवनात दोन धातू आहेत आणि पुरुष मंडळ तुमच्या जीवनात दोन कागद आहेत. तुमच्या जीवनातली दोन कागद आहेत. पहिला म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे 7/12 म्हणजे प्रॉपर्टी. तिसरा कागद तुमच्या जीवनात नाही. पुरुष मंडळ माझं तुम्हाला सांगणं आहे, माणसानं जीवनामध्ये पैसा कमवला पाहिजे. पैशाशिवाय माणसाला किंमत नाही, माणूस जगू शकत नाही. पैसा जीवनामध्ये कमवलाच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 40च्या अगोदर 100 कोटी तरी कमवले पाहिजे. 100 कमवायचे आणि मरतावेळी मुलाला सांगायचं, बाळ तुझ्यासाठी इतकं धन कमवून ठेवलं, मी मेल्याच्या नंतर एक काम कर, आपल्याकडे जे सरण रचतात ना त्या सरणावर काहीतरी तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते. मुलाला सांगायचं, बाळा थेंबर सुद्धा टाकू नको, मी मेल्याच्या नंतर याच्यातले 99 कोटी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील, पण एकच काम कर, मी मेल्याच्या नंतर त्या सरणाच्या कडेनं 1-1 लाखाची गड्डी मांड, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मांडतील ना पोरं? नाही. आणि मग कशाला कमवायचे 100? दुसरा कागद तुमच्या जीवनातला 7/12 म्हणजे प्रॉपर्टी. स्वतःसाठी कमवतो, मुलासाठीही कमवतो, पण मेल्याच्या नंतर सोबत काही सुद्धा आपल्या येत नाही. दादा तुम्हाला सांगू, काही ठिकाणी जर चहा प्यायला गेलं ना, लोक आम्हाला म्हणत असतात, ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून येऊ. आणि जमिनीत गेल्यानंतर छाती ठोकून सांगतात, ताई या कडुलिंबापासून त्या बाबळीपर्यंत अख्खा 7/12 पठ्ठ्याचा आहे. ती जमीन खालना असते. जमीन म्हणते, वेड्या आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. हो देखत देखत ना तो पण तो तोही तैसा झाला, देखत देखत ना तो पण तो तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत
जमीन सांगते, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजोबा गेले, वडील गेले, पंजोबा गेले, ते तिघही गेले. तिघही म्हणायचे ही जमीन माझी आहे. आता तू चौथा आला, तू चौथा म्हणतो ही जमीन माझी आहे. वेड्या मी तुझी नाही, तू मेल्याच्या नंतर तुझीच मुठभर माती होणार आहे आणि माझ्यात मिसळणार आहे. दादा आपल्यासोबत काहीच येणार नाही. महिला मंडळ आता तुम्ही ऐका, तुम्हाला आवडतं सोनं आणि चांदी, बरोबर? आपण जगू शकत नाही, त्या दागिन्याशिवाय जगू शकत नाही. एखादा तोळा जरी कमी पडला तर यांच्याकडे भांडायला येतो, यांचंच घेऊन जातो तिकून आणलं असं असं म्हणतो आपण. महिला मंडळ आपल्याला सोनं आवडतं. मग माझं तर म्हणणं आहे, तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 40च्या अगोदर 30च्या अगोदर तुम्ही कमीत कमी 50 तोळे तरी घातले पाहिजेत. तोंडालाच हात लावले काय मावशाने, बरं का? तात्पर्य ऐका महिला मंडळ, 50 तोळे घालायचे आणि मर्दावेळी सुनबाईला सांगायचे, बघ सुनबाई, आईसारखी सेवा केलीस तू माझी, याच्यातले 25 तोळे तुला. जिबरे टंगा सुनीला म्हणायचं 25 तोळे तुला, 24 तोळे लेकीला. मी मेल्याच्या नंतर फक्त 1च तोळा माझ्या तोंडामध्ये टाक, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. टाकतील ना सुना महिला मंडळ? नाही टाकणार, मग अशा कशा करून आणल्या? हा दादा, बाई मेल्याच्या नंतर बाईच्या तोंडात सोनं टाकतात. किती टाकतात हो? फुटका बघा त्यांनी सांगितलं, फुटका म्हणी एवढाच घालतात, तो सुद्धा अर्धा फुटका असतो. दादा हे बायका एवढ्या विचित्र आहेत बरं का. हा इथल्या नाही सांगत हा मावशन, आमच्या तिकडच्या सांगते. या बायका काय करतात, सावडायला गेलं का तोंडाकडची बाजू सावडतात. सापडला तर सापडला फुटका. महिला मंडळ संत सांगतात, उसनेही नेते फेडोनिया. धन मिळविले कोटी, संगे नाये रे लंगोटी, संगे नाये रे लंगोटी, संगे नाये रे लंगोटी. हो धन मिळविले कोटी, संगे नाये लंगोटी, संगे नाये लंगोटी, संगे नाये लंगोटी, लंगोटी संगे धन मिळविले कोट्यान कोटी, संगी नयरे लंगोटी. आपल्यासोबत काहीच येणार नाही, चिरगुड सुद्धा सोबत येणार नाही. महिला मंडळ आपल्या सोबत येणारे आहेत आपले कर्म आणि केलेलं भगवंताचं नामस्मरण. सगळं बाकी सगळं आपल्याला इथं ठेवून जायचं, फक्त 2च गोष्टी सोबत घेऊन जायच्या. गळ्यात घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि याच मुखाडं केलेलं भगवंताचं नाम. तुम्हाला सांगू का महिला मंडळ, आतापर्यंत भजन केलं नाही म्हणून रडत बसू नका, कारण झाले गेले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. पण इथून तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, का तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, का तर देह जाईल जाईल त्याशी कळोबा, का खाईल हा त्याचाच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. आपलं इथं काहीच नाही. म्हणून महिला मंडळ ज्या गोष्टी देवाला आवडतात ना, त्याच गोष्टी तुम्हाला मला जीवनामध्ये करायच्या. देवानं सुंदर असे 2 पाय दिले, 2 हात दिले, आपल्याला तोंड दिलं, 2 डोळे दिले, नामस्मरण करण्यासाठी, हातानं टाळी वाजवण्यासाठी आणि पायानं आळंदी पंढरपूरची वारी करण्यासाठी. याच गोष्टी देवाला आवडतात. अभंग